पाहतात त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नक्कीच आमचे राजूभाई पांचाळ त्यांना विनंती करतो, जे मुंबई महानगरपालिकेचे आमचे सन्मान्य मान्यवर आहे त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. तसेच राजेंद्रजी कांबळे साहेब आपणास सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचंय. 2 चेंडू डॉट झालेत आणि तिसरा चेंडू जर डॉट झाला तर आमच्याने सन्माननीय परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडनं 3,000 रुपये. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जात आहोत. मैदानाच्या आतमध्ये जात असताना गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्ग होती षटकातील पुढील चेंडू हातांसाठी जाडा जुडा गट्टा गुट्टा आडी बांधायचा. ओहो रट्टा मारला पण कुपोषित. काय सांगायचं ना इलाज. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू कोमात गया धोंडू. खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला गेला, वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला. सापासप 1 रन. 1 धाव फलकावरती घेतल्या संघाचं खातं. पहिलं 2 बॉल खालं. काय सांगायचं आहे. संतोष नारायण केदारे साहेब आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचं. बाबू खो आपले विदेश्वर मित्र मंडळचे अध्यक्ष सन्मान्य विकासजी जोशी साहेब तसेच माबदी साहेब आपणास सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचंय. ओव्हर टू योगेश सर. चला पहिला बॉल डॉट आला. पहिला बॉल सांगा देवाल गेला. दुसरे बॉल जाहिरात झाली. तिसरे बॉल पिक्चर आला. 1 रन. बॉलर तयार. लेफ्ट राईट अंपर इस्राम बॅटमन सावधान. फटका हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली येतोय. बस काय सांगायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का. बकरी गेली चराय आणि बोकड्या गेला मरायला. कार्यक्रम फिट खावा पका मीठ गडी हो नीट गडी आउट. परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस झालंय या गोलंदाजासाठी. गोलंदाज पुनीतसाठी. पुनीत बीएमसीचे आमचे मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय पांचाळ साहेब उपस्थित राहिले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याच समेत आमचे कांबळे साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. पहिला विकेट गेलाय विहान 11 काटरन संघासाठी. 500 रुपये पारितोषिक आमचं नक्कीच परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. तर आमचे मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय पांचाळ साहेब इथं उपस्थित झालेत. त्यांचं मात्र मनापासून स्वागत करूया आणि विनंती करूया आमच्या शुभमजी कांबळे साहेब असतील, तेजस्वी कांबळे साहेब असतील. सुस्वागतम 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 वेलकम. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं योगेश सरीचं मात्र स्वागत होतं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आमचे बाबू शेठ केदारी बऱ्याच वेळाने दिसतात आम्हाला. त्यांचं आपण नक्कीच मनापासून स्वागत करूया. ओव्हर टू योगेश सर. चला जाऊया. नवीन कोरा करकरी शोरूम पीठ टटशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सकाळी आणलं 2 किलो काजू. बॅट्समन आज गेला त्याचं नाव राजू. हो रट्टा मारला. कुपोषित आला. ना इलाज झाला. खोसऱ्या बॉल होता. मुसक्या बॉल होता. शेपून मारला. बॉल घसटून गेला. तो परत खालच्या आळेला 1 वरच्या आळेला 1 असे धावसंख्या आता धावफलकावरती फक्त 2 धावा. काय करेल तो बॅट्समन. तो बॉलर काय साधा आहे का. मजबूत बॉलर आहे. टेन्शन नाही. जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत बॉलर. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार आहे. ओहो यावेळेस देखील फटका जबरदस्त आणि यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. दारातून गेली बाई टोपलीत होती केली आणि ती पाहून घरातली गुदमारून मेली. षटकार. आणि अशा तऱ्हेने बघा आमचे प्रवीण सर माझ्या म्हणजे समालोचनासाठी आमचे परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपये आलेत. धन्यवाद परशुरामजी पवार साहेब टॉम. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. या 3 दिवसामध्ये बरंचसं आम्हाला तुम्ही आमच्या समालोचनासाठी दाद दिली आहे त्याबद्दल आमचे परशुराम पवार साहेब उर्फ टॉम ज्याने खऱ्या अर्थानं काटरंग संघ इथे नक्कीच उतरवलाय आणि पुढच्या सामन्यामध्ये वाकलन संघ त्यांच्या रस्ते उतरवण्यात येणार आहे. विहाना 11 काटरन जिग्या 11 हाल असा हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यस बरोबर. तर आता बॅटिंग करत असताना
आपण संघ पाहताय तो म्हणजे टीम जिग्या 11 हाल आणि क्षेत्ररक्षण करताना संघ आपण पाहताय विहाना 11 काटरन. या दोन टीमच्या दरम्यान बॉलर आला तिकडनं पहा. नवा बॉलर आला, कोरा आला, शोरूम पीस आला, टवटशीद आला. देवाचं नाव घ्या, राम राम करा. ऋषभ भुजबळ तयार. पहिली वर होती पॉवर प्लेची, कोपचा कोपची, दुमडा दुमडी, टिमका टिमकी, चिमका चिमकी, आतल्यात घरपट्टी, पाणीपट्टी, तालुक्याबाहेर फक्त 2-7-12. ओहो सरळ बॅट बास बेकार. काय सांगायचं आहे पंच. अशी जर पाया फिल्डिंग केली तर झेंडूबाम आणायला लागेल. झेंडूबाम एक बाम करी 3 काम. काय माहिती आहे आमचं पंच काही नाचलं नाही, पण आता मात्र या बॉला नाचायला आला. टुन्नुक 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 टुन्नुक. चला कसं आहे का असं ना. चला सन्मान्य आमचे बोला सन्मान्य आमचे वैभवजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि विनंती करूया आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांनी बक्षीस लावले. जर 3 बॉल डॉट गेले प्रवीण सर तर 3,000 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये. म्हणजे नक्कीच परशुराम पवार उर्फ टॉम याचं नक्कीच आपण मनापासून स्वागत करूया. ओव्हर टू योगेश सर. यस काय सांगायचं आहे. तिसरा पंच बा. आता मात्र सोनोग्राफी कडायची बारी आली. एक सरा मारला अंपरना सांगा 1000 भेटना सोनोग्राफी. चला पेशंट जोर आणि श्वास घ्या. सोडा तात्या सोडा. जोरानं श्वास घ्या. आता हात बजी बाहेर काढा. भेटला का आजार. काय सांगायचं आयोजक काही नाद केला पण वाया नाही गेला. 14 एकर मध्ये ती भीती सारखी टी लायली. पैसाच पैसा डायरेक्ट आज देखाल. आज जर गडी काळा वया तर टीव्ही गोरा चमचमीत दिसतो. एकदम कोरा करकरीत. आणि नक्कीच आमच्या योगेश सर यांच्यासाठी आमच्या फेअर डिलिव्हरी विकासजी जोशी साहेब जे वीरेश्वर ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष त्यांना 500 रुपये तुम्हाला आलेत. धन्यवाद विकासजी जोशी साहेब. आपल्या मनावाचून आभार. ओव्हर टू योगेश सर. खूप खूप धन्यवाद साहेब. हो याही वेळेस काय सांगायचं म्हणून सांगता. यो जिल्हा आहे रायगड, वर्त जिल्हा आहे पुणा, पानवाला आहे तो गपचूक सुना तो या असा. आणि इथे यावेळेस चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. तू बोलशील तसा स्कोरर तू मुका राहू नको, कारण सगळा कार्यक्रम तुझा आहे. स्कोरर सुखी तर कॉमेंट्रीवाला सुखी, नाही तर कॉमेंट्रीवाला भोशाडा खाऊन धन. काय नाही आपला गावठी कार्यक्रम आहे. येडाबिडा मानून जा. टाइमपास कार्यक्रम आपला आहे. चला आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. धावसंख्या धावफलकोटी 14. जावं बोलवा त्याचा करा सौदा. धावसंख्या धावफलकोटी 14. रोख बाय ठोक. गोलंदाज तयार. खूप पहिली खरी काय दादा तुषार दादा सांगलेला तू फक्त ये. ओहो या बेस घसून मारलाय पुसून मारलाय. यास बाबा फिल्डर म्हणून सांगतात 990 आणि कोंबडी धरीत फिरव. पण फिल्डिंग 1 नंबर झाली. काही केला फिल्डर. असा कार्यक्रम केला काय माहित आहे का. किरीश का सुनेगा, किरीश का सुनेगा. काय सांगायचं आहे. जाऊया आता संघाची धावसंख्या धावफलकावरती. या जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो त्या मला मुळात, दुसरा सांगतो खाऊका रत्ताळा. कारण धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. गोलंदाज तयार होईल. 16 धावा आहेत. राम राम. तो बघा तिकडे कदा खोपड्यानं लाईन मारी तो माझ्या पप्पी जय येऊन माझी पप्पी जय. ओहो आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ संपला जाईल. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या आहे ती धावफलकावरती. विहान 11 जिग्या 11 हाल या टीमची धावसंख्या. सन्माननीय ॲडव्होकेट घाटवाल साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. योगेश सर थोडं मध्ये आपण तुम्हाला थांबूया, कारण की बरेचसे आज दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला मध्ये मध्ये थोडं थांबवण्यात येईल. ओव्हर टू योगेश सर. चला जास्तचा वेळ घेऊ नका. विनंती आहे आपल्याला वेळ जास्त घेऊ नका, कारण वेळ फक्त आपल्याला एकच ठिकाणी भेटतो. एकदा भटजी तात्यानं सांगलं 11 वाजून 11 मिनिटांना लगीन झाला, कारण नवरदेव 11:15 मांडवात पोचतो. चला नवा बॉलर आलाय. कोण बॉलर. आर्यन.
काय सांगायचं तू अखे तालुक्याचा 12वा खेळाडू आहे का काय झालं याचे अंगल नाही 12वा नाही 13वा तरी सपासप नाव सांगतो. यास रायगड असोसिएशनचा गुणलेख काय म्हणजे आमचा तू तलाठी ताते आहे कॉमेंट्री वाल्यांचा गावठी भाषेत. आणि महाराष्ट्र बोर्डांची परीक्षा पण दिलेली आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. प्रवीणजी दुगाडे सर ज्यांच्या माध्यमातून या बॉलवरती जर का मुनी षटकार मारला तर 500 आणि विकेट घेतली जर गोलंदाजाने तरी पण 500. बास पैसात पैसा. प्रवीण सर आज नाद केला पण वाय नाही गेला. चला बॉलर तयार. ओहो कोसऱ्या बॉल चेपून मारलाय फिल्डर तोटका सारखा धावलाय. यस नको केलाय बाबा म्हणून सांगता फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन त्याच्यावरी त्याच्यावर ताव काढी. चला जोरदार टाळ्या योगेश सरांसाठी. आता धावसंख्या धावपलकडील 17 सासऱ्याला चावला कुत्रा त्याला गवणीत नेऊन उतरा. धावसंख्या धावपलकडील रोक बॅट ठोक मध्ये 17. हो हो फटका हवेत आहे उंची भरपूर आहे लांबी किती काय बोलायचं आहे. थोड्यात कार्यक्रम झाला ना घरची माणसा कशी तरी लग्नाला तयार केली पण पुरीचे मावशींना रातीत लगीन मोडून टिकला. सगळी मेहनत वाया गेली. फलंदाज बाद. प्रवीण सर जर पाहायला गेलं ना तर आज आपण पाहतोय बघा आपले 12 वाजता नंतरचे बर्थडे बॉय तेजसजी कांबळे साहेब आज त्यांचा जो ड्रेस बघतात आपण एक काय जवाब लाज जवाब आहे बघा काय ब्रिलियंट आहे खरोखरच. आणि 12 नंतर अजून वेगळा असेल. जे हाळवरनं काही प्रेक्षक आलेत ते हायवेवरनं मॅच बघतायत तर कॅमेरामॅनना विनंती जी हायवेच्या पलीकडे मॅच बघ त्यांच्यावरती पण कॅमेरा जाऊ दे त्यांना पण दिसू द्या की आमची पोरं मात्र मैदानात खेळत आहेत. तर प्रवीण सर बघा आम्ही तेजसजी कांबळे साहेबांचा वाढदिवस नक्की तिथे जोरासोरात करणार आहे 12 नंतर. परंतु जर त्यांचा लुक पाहिला ना त्यांचा चेहरा पाहिला ना तर काय काय एक्सलंट दिसतंय बढिया. संदीप माद्दीकडनं आर्यन माद्दीला 500 रुपये. घर का पैसा घर में चलो. यावेळेस पॉइंट मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे तो बॉल तरी काय पळेल. फिल्डर कमी धावलाय का थोटका सारखा धावलाय डायरेक्ट कार्यक्रम केला खोटोकून टॅडॅव टुडून टॅडॅव. आणि आमचे बाबू केदारे साहेब यांच्याकडनं 2 षटकारासाठी 500 रुपये भारतीय आले. बघा 3 चेंडू डॉट गेले तर आमचे परशुराम पवार उर्फ टॉम यांच्याकडनं 3000 रुपये 3 विकेटसाठी 3000 रुपये प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. हो रट्टा मारला पण कुपोषित आला ना इला जरा कसपडला निसपडला तो परत पहा खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला झाला. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 धावा शेवटचे 2 बॉल. पण ही मॅच दोन्ही टीमा मजबूत आहेत त्यामुळे याच्या किती रन कमी झालं आणि किती जास्त झालं काय मॅटर करीत नाही कारण गडीच तर साथ ना ती बॉलर तयार. ओहो याही वेळेस फटका इथे जबरदस्त आहे आणि चेंडू हो सीमारेषा पलीकडे क्षेत्ररक्षकांना भरपूर प्रयत्न केले परंतु आबाखाच्या बाहेर. काय सांगायचं आहे म्हणून सांगता आवनी झाली असती र चमारी बैलांना लात मारली षटकार. तर 500 रुपये आमचे बाबूशेठ केदारे यांच्याकडून. सन्मान्य आमचे रोहिंद्रजी कांबळे साहेब इथे उपस्थित झालेत त्यांचं आपण मनापासून हार्दिक असं स्वागत करूया. आणि आयवा कॅच सुद्धा आहे आज का प्रेक्षकांसाठी लक्की ऑफर आहे. सुपियान यावेळेस समोर फटका पुन्हा एकदा. ओहो उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट चिकुट तू चल मोहरमा आलू मग 4 धावा. आज सुपियान मात्र काहीतरी गरम झाला गडी. बॉलर कसा काय वाटायचं अशी जर काय बाबा अशी बॅटिंग केली ना तर 100% बॉलर कमरेचा मणी सटकल पण कमरेचा मणी सटकल्यावर घाबरू नको गाठल्याचा मणी आणलाय द्याव खोसून कार्यक्रम सुरू करू. अरे दादा
नाही तर योगेश वाघकांच्या खोपड्याला असतात, त्याला कोणी उंगलाय नसतं, पण ते डॉयलॅक ना आज योगेश वाघला बरा काम दिला आहे. त्याचबरोबर सन्मान्य नारायणदादा निरगुडा दादांना विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती. शेठ केदार यांच्याकडनं 2 षटकासाठी 500 रुपये. आणि खोपोले ती आता सांगला तर आता मला वाटतं पैसा नाही आला, थैलाच आणायला लागल. काय सांगाय, पैसाच पैसा, कमाऊ कैसा, मर गाय तो साथ ले जाऊ कैसा, पैसाच पैसा. चला तरी तरी रविवार बँका बंद आहेत, लोक काय कालूच कडून ठेवले बंडळाव बंडळ. चला शेवटचं षटक हाणामारी कुतवा कुतीची वर. कोण बॉलर? लखन. माय नेम इज लखन. माय नेम इज नाही, बॉलरचं नाव लखन. लखन तयार आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ओह बेकार, केकवर केक, बस बेकार असा कार्यक्रम. आता यो षटकार ज्याला फिल्डर आपा पडला मध्ये काय माहित आहे का, आजार झाला बकरे आलं, उपचार केलं कुत्रे आलं, चेंडू सीमा पार. दिवस आहे, जेवढे मान्यवर असतील सर्वांचा मात्र इथे सन्मान करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे, स्वागत करणं गरजेचं, कारण की आज शेवटची रात्र आहे आणि आमचे तेजस भाई कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्याला म्हटलं जातं, त्यांचा आज मात्र नक्कीच आज रात्री 12 नंतर आपण वाढदिवस साजरा करणार आहे. आपल्या आयोजन कमिटीकडनं नक्कीच मोठं गिफ्ट त्यांना असणार आहे आणि ते आपल्याला मोठं गिफ्ट देणार आहे. या आयोजनासाठी आमचे सन्मान्य जावेद बेडेकर यांच्याकडनं जरी सुद्धा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद जावेद बेडेकर, आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल बॉलरना टिकला. लखनच्या काय झाल्या, पहिल्याच बॉल असा दणका दिला का काय झाल्या, सा नको केलाय बॅटिंग वाल्या. धर धर उपटी घाल, काय सांगायचं फटाफट. ओह याही वेळेस फटका जबरदस्त, केक वर केक, डबल केक, घुटना टेक और चौकार देख. नाही मला बॅट्समन पटलाय, तो काय साधा गडी आहे बॉलर. ना ठेयो बेकार, वाकून वाकून मारित हो, रेमटून रेमटून मारित हो, कुथून कुथून मारित हो, काय सांगायचं तो साधा गडी आहे. चला पहिले बॉल चौकार आला, दुसरे बॉल पहिले बॉल षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग जबरदस्त आपण पाहताय ती म्हणजे फलंदाज सुफियान. नक्कीच आमचे आसिफ सय्यद भाई यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात या आयोजनासाठी आणि हाळ संघासाठी. आसिफ सय्यद भाई यस, मुनीर आहे मला वाटतं फलंदाज. काय झालंय आजू चालू ना माहित नाही ना. आणि या वेळेस फटका फसला, आता शतरक्षे बॉल खाली, नो हलिंग नो डुलिंग, बॅटमन जागीत पंप पंप करिंग, फलंदाज बाद. सन्मान्य आमचे राकेशजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेत, मनोजजी माने साहेब उपस्थित झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक डॉट बॉल साठी आता आमचे परशुराम शेठ पवार उर्फ टॉम यांच्याकडे 500 रुपये आलेले आहेत प्रत्येक डॉट बॉल साठी. नक्कीच बघा, बाहेर देशात असून या सामन्याचा आस्वाद घेतात. नक्कीच परशुराम बुकी यांचे मित्र आमचे राकेशजी गायकवाड, त्यांच्याकडे बंडल दिला परशुराम पवार साहेबांनी, ते मात्र इथे आलेत, त्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक षटकासाठी 2 षटकासाठी 500 रुपये भाऊशेठ केदारीकडून. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सामन्याचं चित्र आपण पाहताय की धावसंख्या धावपलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्याने धावसंख्या धावपलकावरती ती मध्येच नाही समजू नका, ती मध्ये गल्ली धावसंख्या धावपलक रोख बॅटोक मध्ये 40. धन्यवाद. आमचे संजय सोळंकी इकू मास्टर माइंड आले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया.
ओ टू योगेश सर. चला जाऊया. पहिले बॉल षटकार आला, दुसरे बॉल चौकार आला, बॅट्समनला सीएम कार्यक्रम दिला. काही ते सांगा चिकन तर चिकन नाही तर वक वक वकन. बस खोसऱ्या बॉल होता, चेपून मारलाय, खुरपून मारलाय, खुरप्या शॉट, 1 रन आली, दुसरी साठी निघालेत. बस काय सांगायचं आहे. म्हणून सांगा नशीब गांडू त्याला काय करी पांडू ते याच इतर हात न लायता गडी आउट. फलंदाज बाद. योगेश सर, पाहायला गेलं तर सुंदर असं आयोजन आहे. आपण पाहतो या मैत्री चषकाचं. परंतु या मैत्री चषकाच्या आयोजनमध्ये जर विचार केला तर त्याचे जे कांबळे असतील, आमचे प्रथमेशजी भोईर साहेब असतील, वैभवजी गोरे साहेब असतील, अनिकेतजी अजिंक्य तावडे साहेब असतील, सौरभ घाटवाल साहेब असतील, परशुराम पवार साहेब असतील, अमित किस्मतराव असतील, शुभम कांबळे असतील, विशाल धुमाळ सर असतील, तुषार धुमाळ असतील, सूरज जोशी असतील, ऋषिकेश माडिक असतील, आदित्य यादव असतील, सुनील प्रथमेश तेलंगी असतील, संघर्ष मध्ये असतील, साहिल सुर्वे असतील आणि अक्षय देशमुख असतील, आकाश कलवार, चिराग रावळ, अक्षय दागोड्या, अनिकेत पडावडे, ऋषिकेश मांजरकर साकरले, म्हणजे असे बरेचसे लोकांनी सहकार्य केले आहे आणि त्यांना दिलेली गावकऱ्यांनी मोलाची साथ, त्यामुळे एवढं सुंदर आयोजन दिसलं आपल्याला. प्रवीणजी दुगाडे सरांच्या माध्यमाने या बॉलवरती षटकार किंवा विकेट जर येत असेल तर 500. काय सांगायचं आहे. मारला पण जरा आता कुपोषित आला ना, नाही इलाज. काय सांगायचं आहे. ओहो. आणि इथे 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 पाहिलं जाईल. आता एक धाव कंप्लीट केली आणि अशा पद्धतीनं हे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज तिथे बाद झालेला आहे. आणि यावेळेस अगदी आपण पाहताय जिग्या 11 हाल या टीमची धावसंख्या 41 आणि आता 42 धावा बनलेल्या आहेत. 43 ची गरज राहील ती दुसऱ्या सत्रामध्ये. विहाना 11 काटरंग या टीमला आता त्या कशा बनवल्या जातील, कशा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीणजी दुगाडे सरांच्या गोड वाणीतून आपण ऐकणार आहोत. तुर्तात मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषकाचा दैदिप्यमान सोहळा. आयोजकांची भरपूर मेहनत आहे. खऱ्या अर्थाने सगळ्या आयोजकांची नावं माझ्यापर्यंत तर आली नाही, परंतु सगळे आमच्या आयोजन कमिटी त्यांचं खऱ्या अर्थाने करावं तेवढं कौतुक आहे. मित्रांनो, निश्चित आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा मैत्री चषकाचा हा सोहळा आणि सामन्याच्या या दुसऱ्या सत्रामध्ये प्रवीणजी दुगाडे सरांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅच यानंतरचा सामना होणार आहे. मी दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतो आपण त्वरित यायचं आहे. अल्पेश 11 लवजी आणि निखिल 11 भोकरवडा. आपण याचे मात्र तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा सीतेश फॉर्म ऑर्गेनाइज ये मैत्री ट्रॉफी 2026. तेजेजी कांबळे, प्रथमेशजी भोईर, गिरी साहब हमारे. या दरम्यान आमचे डॉक्टर पाटील साहेब उपस्थित झाले, तसेच सन्माननीय आमचे खाली जाना. तुषार धुमाल आपने इस टूर्नामेंट में ऑर्गेनाइजर बदौर का साहब हिस्सा जो निभाया है वो वाकई काबिल तारीफ है. सन्माननीय आमचे बदुरे साहेब असतील, तसेच सन्मान्य आमचे पाटील डॉक्टर असतील. मी विनंती करतो तेजस्वी कांबळे साहेबांना की त्यांचं मात्र इथे स्वागत करून घ्यायचं आहे, कारण की अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि अतिथी देवो भव म्हणतात पाहुण्यांचं मात्र इथे स्वागत होतंय. आमचे सन्माननीय बदुरे साहेब इथे मात्र उपस्थित आहे. मी बंटी तेलंगी यांना विनंती, अजिंक्य तावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बदुरे साहेबांचं स्वागत करायचं. नक्कीच आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे मात्र स्वागत होत आहे. साहेब, नक्कीच आपण आलात या सामन्यासाठी, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आप आये बाहर आई असंच मी म्हणेल. नक्कीच पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत असेल. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा कुठे संकट असते ना, मी स्वतः पाहिलंय डॉक्टर श्रीकांत पाटील यांना, जेव्हा 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 गरज असते पाटील साहेबांची, तेव्हा नेहमीच ते उपस्थित असतात आणि नेहमीच सहकार्य करतात. तसे आमचे पाटील साहेब, मी सन्माननीय सौरभ घाटवाल साहेबांना विनंती करतो की डॉक्टर श्रीकांत पाटील साहेबांचं स्वागत करावं. खरोखरच एक देव माणूस,
या देव माणसाचं स्वागत होतं या स्टेजवरती. खरोखरच आम्हाला सुद्धा बरं वाटतं. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संकट असतं तेव्हा नेहमी ते पुढे असतात. त्या पाटील सरांचं आपण स्वागत करूया. थँक्यू सर, आपण उपस्थित झाले. तसंच सन्माननीय आमचे वैभवजी पाटील साहेब यांचं स्वागत होतं. मी शुभमजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. वैभवजी पाटील साहेब इथं उपस्थित झाले, त्यांचं जर स्वागत होतं आहे. खऱ्या अर्थानं या 3 रजनीमध्ये मला वाटतं 200च्या पेक्षा वरती पाहुणे येऊन गेले. सर्व पाहुण्यांचा मात्र इथं सन्मान होते. खरोखरच बरं वाटतं जेव्हा जेव्हा सर्व या खोपोलीकर आणि खोपोलीच्या बाहेरचे जेव्हा वरिष्ठ ज्येष्ठना इथे सन्मान्य पाहुणे येतात त्यांचं मात्र स्वागत होतं. आमच्या क्रिकेटमधले खऱ्या अर्थानं मी म्हणेल षटकाराचे किंग म्हटलं जायचे ते एका काळचे ते आमचे डॅनी भाई हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आयोजकांना विनंती करतो त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. शुभम, मी खऱ्या अर्थानं एक मोठा खेळाडू आहे आणि कधीही गर्व नाही असा खेळाडू तो म्हणजे आमचे डॅनी भाई. त्याचं मात्र इथं स्वागत होतं आहे आणि नक्कीच मी विनंती करतो आयोजकांना त्यांचं स्वागत करायचं आहे. चलिए मैच की तरफ हम चलेंगे. शौकत करजीकर साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए. डैनी का यहाँ पर स्वागत किया जा रहा है. आग पानी और डैनी से मत खेलना क्योंकि आग जलाती है, पानी डुबोता है और डैनी गेंदबाजों को तड़पाता है. लेकिन डैनी को आज मौका नहीं मिला बतौर बल्लेबाज. प्रत्येक षटकारासाठी आमचे परशुरामजी पवार साहेब उर्फ टॉम यांच्याकडनं 1000 रुपये. तसेच जेव्हा हर्षद पेंढारी फलंदाजीसाठी येईल विकेट षटकारासाठी प्रत्येक म्हणजे विकेट जर हॅट्रिक षटकार मारला तर मनोजी माने साहेब यांच्याकडनं 5000 रुपये. लास्ट बॉल, इनिंग के आखिरी गेंद पर कितने रन थे अंपायर? एक था ना, एक ही था. चलिए मैच की तरफ हम चलेंगे. जिज्ञा 11 हार विक्रांत जी गायकवाड़ इनकी ये टीम और अपोजिशन में है विहाना जो हमारी परशुराम पवार जी साहब की बेटी बैठी हुई है. उनके नाम से टीम खेल रही है काटरंग. 3 षटकार आणि 3 चौकारासाठी म्हणजे विकेट 3 षटकार हॅट्रिक आणि 3 चौकार हॅट्रिकसाठी सन्मान्य आम्ही आमचे राकेशजी गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपये. निश्चित रूप से परशुराम पवार यहाँ पर तो काटरंग टीम खेल रही है लेकिन समीर जी मसूगर साहब की प्रतियोगिता में उनकी टीम खेलेगी वाकड़न. महाराष्ट्र टेनिस के सुपरस्टार केतन महात्रे उनके गांव के साथियों को लेकर आएंगे. टॉस होना जरूरी है. भोकरवाड़ा बनाम लवजी, अल्पेश 11 लवजी. दर्शन आईर यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचे. 3 चौकार आणि 3 षटकारासाठी त्यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये पारितोषिक आहे. और निश्चित रूप से समीर जी मसूरकर इनके पर्सनल असिस्टेंट संदेश जी मात्रे साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम स्वागत करेंगे. मी सन्मान्य पाटील साहेब आणि बदुरे साहेब आपणास विनंती करतो आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. टॉस का बॉस अर्थात नाणेफेकीचा गोल करायचंय. स्ट्राइकर एंड पर अजिंक्य दरगे जिनको पहली गेंद डॉट खिलाई है ताबिश ने. यह मैच काफी गरमाहट भरा. एक तरफ टॉम पवार की प्रतिष्ठा तो एक तरफ है विक्रांत गायकवाड़ साहब की प्रतिष्ठा. जिज्ञा 11 हार बनाम विहाना 11 काटरंग. परशुराम पवार जो बैंकॉक से यहाँ पर प्राइज लगा रहे हैं. वहीं दूसरी तरफ विक्रांत गायकवाड़ नजर नहीं आ रहे. जिज्ञा 11 विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 रुपये मनोज माने यांच्याकडनं. 23 गेंदे 43 रनों की जरूरत है. 22 गेंदे 43 रनों की जरूरत. ताबिश काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ढेर सारे मेहमान यहाँ पर आ चुके हैं. तेजस्वी कांबळे, तेज फार्म ऑर्गेनाइज ये क्रिकेट प्रतियोगिता. प्रथमेश जी भोयर, गिरी साहब हमारे सचमुच लाजवाब प्रतियोगिता. राइट आर्म ओवर द विकेट. ताबिश की इस गेंद को खेला है ऑन साइड के ऊपर, स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर. 4 रन अजिंक्य दरगे के बल्ले से. ठोक दीजिए. उनचालीस रनों की जरूरत. क्या अजिंक्य दरगे अपना बल्ला दमखम दिखाएंगे? अजिंक्य दरगे जिनके ऊपर भरोसा है. विहाना जो है परशुराम पवार की बेटी, उन्होंने भी कहा था मुझे अजिंक्य अंकल की बैटिंग अच्छी लगी, इसीलिए मैंने अपने पापा को कहा कि हम स्पॉन्सर करेंगे तो काटरंग टीम को स्पॉन्सर करेंगे. लवजी के फौजी भावेश सावंत आप अपने कप्तान को भेजिए. अल्पेश संदेश यादव यहां पर आ चुके हैं. 11 स्टार और वरद विनायक खोपोली के पैकर. यह एज लगा शॉर्ट थर्ड मैन के ऊपर. इस गेंद को फील्ड किया. 1 रन जरूर मिला.
और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल। तेज फार्म के सबके चहीते रामशेठ यादव, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए, उनका शुभ आगमन हो चुका है। हे बघा प्रवीण सर, माझ्यासाठी आमचे सन्मान्य मित्र मनोजजी माने साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये आलेले आहेत। निश्चित रूप से लल्लू, आपकी चाहत है, आपकी पसंद है इस खोपोली में, तो यकीन मानिए आपके लिए तो पैसा बरसेगा बारिश की तरह। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 5। रिवर्स दागने की कोशिश अजिंक्य दरगे, यहाँ पर प्रशांत कवड़े जिन्होंने ये रिवर्स शॉट खेला, दुधारी तलवार थोड़े से नाराज हुए। प्रशांत कवड़े और अजिंक्य दरगे प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। संदेश मात्रे सर यहाँ पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे। समीर जी मसूरकर साहब के पर्सनल असिस्टेंट। अरे मैं आया नहीं, मेरी तबीयत खराब थी, तुषार धुमार के वास्ते मेरी तबीयत को खराब करना पड़ा। 1 रन यहाँ पे जरूर मिला। विनोद, प्रवीण सर, प्रत्येक षटकारासाठी राकेशजी गायकवाड साहेब यांच्याकडनं 500 रुपये आणि निखिलजी रिटे साहेब यांच्याकडनं षटकाराच्या हॅट्रिकसाठी प्रशांत कवडेसाठी 2000 रुपये। देखिए 2500 सब कुछ इनाम लगाया जा चुका है, लेकिन ताबिश ने एक अच्छा ओवर किया जिसमें रन आए। जिग्या 11 हाड़ के खिलाफ विहाना 11 काटरंग के 43 रनों का पीछा करते हुए 6 रन। अच्छा ओवर है, लेकिन अजिंक्य दरगे और प्रशांत कवड़े को 37 बनाने हैं बची हुई 18 गेंदों पर। इन्हें आक्रामक खेल दिखाना होगा। हॅलो, तेज फार्मचे लाडके आमचे मित्र, खऱ्या अर्थानं सर्वांना घेऊन चालणारे आमचे रामशेठ यादव, आपल्याच विनंती, आपण स्टेजवरती आहे ते रामशेठ यादव, आपण आपणास विनंती आयोजकाकडनं की आपण स्टेजवरती आहे ते। निश्चित रूप से रामशेठ यादव, इनको मैं स्टेज पे बुलाना चाहूंगा, लेकिन 18 गेंदें 37 रनों की जरूरत। क्या अजिंक्य दरगे इस गर्मा गर्म मुकाबले को जीतेंगे? क्या जो उनके ऊपर विश्वास दिखाया है हमारे टॉम यानी कि परशुराम जी पवार साहब ने, उनकी बेटी विहाना ने जो विश्वास दिखाया है, क्या उस विश्वास के ऊपर खरे उतरेंगे ये 2 बल्लेबाज प्रशांत कवड़े, अजिंक्य दरगे? लेकिन गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे मुजीब खरवे, स्पिन के जादूगर मुजीब खरवे। इनके ऊपर अब देखना ये मुझे अजिंक्य दरगे कैसी बल्लेबाजी करते हैं या ये विकेट निकालते हैं अजिंक्य दरगे का। की फैक्टर है इस मुकाबले के अजिंक्य दरगे। प्रशांत कवड़े तैयार है, 37 रन बनाने हैं, 18 गेंदें बची है। मुजीब खरवे, जिस तरह उनके लजीज जायका में लजीज खाना मिलता है, उसी तरह जिग्या 11 हाड़ के लिए क्या वो लजीज गेंदबाजी करेंगे? जिस ओवर में हो 3 रन, जिस ओवर में हो 5 रन, जिस ओवर में हो 1-2 विकेट, क्या ऐसी गेंदबाजी करेंगे मुजीब खरवे? स्पिन के जादूगर, उनके सामने है प्रशांत कवड़े, जिन्होंने खोपोली प्रीमियर लीग में जबरदस्त जलवा दिखाया था अपनी बल्लेबाजी का। लेकिन आज वावरले टीम खेलने वाली है। वावरले एक ऐसा गांव जिस गांव की टूर्नामेंट पूरे महाराष्ट्र ने देखी, सुनी और जिसकी वाहवाही की। विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 प्रफुल्ल जी विचारे नाम के इस ट्रॉफी को पूरे रायगड नहीं पूरे महाराष्ट्र की मान्यता मिली। आमचे रामशेठ यादव इथं उपस्थित झालेत, खऱ्या अर्थानं त्यांचं मात्र मनापासून स्वागत करूया। निश्चित रूप से रामशेठ यादव का भी हम स्वागत करेंगे। मुजीब खरवे, ये गेंद रिवर्स खेला है प्रशांत कवड़े ने और गेंद गई पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही बढ़िया पैंतरा आजमाया स्पिन के जादूगर मुजीब खरवे के खिलाफ। 33 की दूरी है, 17 गेंदें बची है। ठोक दीजिए, ठोक। ये लड़ाई अस्तित्व की है विक्रांत शेठ गायकवाड़ की, ये लड़ाई अस्तित्व की है परशुराम पवार यानी कि टॉम पवार की। जिग्या 11 हाड़ बनाम विहाना 11 काटरंग। 33 की दूरी है, गेंदें बची है 17। चौकार हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय राकेश गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये। निश्चित रूप से इनामों की बारिश। ये गेंद लेग स्टंप पर थी, लेकिन अप्रोच देखिए, बल्लेबाज का अप्रोच था, उस वजह से अंपायर ने कहा ये लीगल डिलीवरी है, क्योंकि पहले से ही इन्होंने स्विच हिट करने का मन बना लिया था। प्रशांत कवड़े डॉट गेंद आई है, 16 में 33 की जरूरत। वातावरण में गर्माहट है। अल्ताफ सर जगावकर, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है हाल को, और ये विकेट मिलता हुआ मुजीब खरवे को। एक बेहतरीन गेंदबाजी का नमूना, 3 गेंदें 4 रन 1 विकेट। ठोक दीजिए।
को बुलाना चाहूंगा। इसके बाद का जो मुकाबला है उन दोनों कप्तानों को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। रामशेठ यादव यहाँ पर आ चुके हैं। हमारे कारपोरेटर मनीष जी यादव, भूतपूर्व उनके भाई रामशेठ यादव। राम के साथ अगर लक्ष्मण हो तो वो पूरी लंका जला सकते हैं, वैसे है हमारे राम। लव जी के फौजी, टॉस के लिए आपको आना है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 16 गेंदे और 15 गेंदे 15 गेंदे बघा. 33 की जरूरत है। रामशेठ यादव हमारे साथ है। रामशेठ जी स्वागत है आपका। प्रवीण सर, बंटीच्या प्रत्येक षटकारासाठी मनोज माने यांच्याकडनं 500 रुपये, तर षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये आणि देखिए. राकेश यादव गायकवाडकडनं सुद्धा 3000 रुपये षटकार हॅट्रिकसाठी. और ये हर्षद पिंडार ने इस गेंद को खेला स्वीप के जरिए। 4 रन मिले स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 15 में 33 की जरूरत थी, अब 14 में 29 की जरूरत। चौकार हॅट्रिकसाठी साठी 1000 रुपये मनोजजी माने साहेबांकडनं. निश्चित रूप से मनोज माने आज बंडल लेके आए हैं, लेकिन फिलहाल मैं बुलाना चाहूंगा विक्रांत पाटिल को टॉस के लिए। लव जी के फौजी, आपको टॉस के लिए आना है। ये बार बार हम अनाउंसमेंट नहीं करेंगे। अल्पेश, और ये हर्षद पिंडारी के बल्ले से निकलता हुआ मुजीब कर्वे को आसमान दिखा। चला तिथे आयवा कॅच पकडला कोणीतरी. चला आयवा कॅच ज्यांनी पकडला तरी यायचं इकडे. आपल्याला ब्रँडेड वॉच आहे बघा. मला असं वाटतं आयवा कॅच पकडला तिकडे. हाँ, निश्चित रूप से आज जो वावरले टीम खेलने वाली है ना, उस टूर्नामेंट में एक आयवा कैच पकड़ो, कूलर लो, और उसके बाद 2800 रुपए का इनाम था। 2800 और कूलर। यहाँ पे स्मार्ट वॉच। आइए, स्क्रीनवरती दाखवा त्याला, म्हणजे जे कॅच पकडला ना त्याला स्क्रीनवरती एकदा दाखवा. रोहिंद्र कांबळे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। सागर बोरले ठाणे नावेचे आमचे पाहुणे, यांचं सुद्धा मनापासून स्वागत। त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आईवा कैच। आइए, विक्रांत पाटिल यहाँ पर आ चुके हैं। लव जी के फौजी। भोकरपाड़ा भी एक नामचीन टीम है। अरे हमारे विभाग की नंबर 1 टीम जिसे हम कहते हैं, जिनके एक बल्लेबाज को पिछले साल की ओवर लीग की प्रतियोगिता में एक छक्के के लिए 33,000 रुपए का इनाम मिला था। आदि को सुबोध भोसले के अगेंस्ट उन्होंने वो छक्का लगाया था। स्ट्राइकर एंड पर दरगे। बंटी भंडारी है। नॉन स्ट्राइकर एंड पर अजिंक्य दरगे। गेंदबाज मुजीब, जिनको पीटा गया है बंटी बद्री के नहीं, बंटी भंडारी द्वारा। निखिल 11 भोकरवाड़ा टॉस जीती है। मिसफील्ड हुई है। दूसरा चुराने की कोशिश और यह कामयाबी मिली है। 43 रनों का पीछा करना है और टीम का टोटल बना है 22 रन। अभी भी 12 गेंदे 21 रनों की जरूरत। सागर ने आयवा कैच पकड़ा है। काजूवाड़ी का छोटा बैक, बड़ा धमाका। सन्मान्य आमचे भदोरे साहेब असतील, यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ज्याने कॅच पकडला आयवा कॅच त्यांना मात्र बक्षीस प्रदान करायचे. ज्या आयवा कॅच साठी स्मार्ट वॉच आहे आमच्या आयोजक कमिटीकडून. और भदौरिया साहब के मन में आए ना लल्लू भदौरिया साहब के मन में आए तो उन्हें 500 भी दे सकते हैं आयवा कैच पकड़ने वाले नक्कीच को। नक्कीच बघा, न खेळणाऱ्याला सुद्धा बक्षीस मिळतं. हे या नक्कीच आयोजनाचा फायदा आहे का प्रेक्षकांना. भदोरे साहेबांकडनं 500 रुपये बघा. भदौरिया साहब, इनकी तरफ से 500 भी मिले हैं उनको। ये होना चाहिए। ये है हमारी तेज फार्म की प्रतियोगिता। ये है हमारी मैत्री ट्रॉफी। आज की रात पैसे की बारिश, इनामों की बारिश हर तरह की होगी। अंपायर्स के ऊपर होगी। संदेश यादव, उनका भी हम स्वागत करेंगे, डमरा के नाम से मशहूर। नए गेंदबाज अफजल। 12 गेंदे 21 की दूरी, लेकिन अजिंक्य दरगे अभी भी क्रीज में मौजूद। यह की फैक्टर है इस मुकाबले का। काटरंग विहाना 11 को अगर जीतना है तो इनका 4 ओवर खेलना जरूरी। गेंदबाज अशरफ। यॉर्कर स्पेशलिस्ट। क्या यह यॉर्कर से बल्लेबाजों को परेशान करेंगे? लेकिन सामने है
चारों तरफ खेलने वाले 360 डिग्री काटरंग के खिलाड़ी सागर जी अजिंक्य देशमुख दर्गे. सागरजी देशमुख केपेचे जे कर्णधार आहेत त्यांच्याकडनं 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपये. लल्लू गैप 40. मिला तो प्राइस का अनाउंसमेंट करना, क्योंकि अब मुकाबला काफी क्रूशियल मोमेंट पर है. मुकाबला दोनों ही टीमें हाई वोल्टेज वाली है. दोनों टीमों को ना काटरंग को हार मंजूर है और हार को जीतना है जरूर. दोनों को जीतना है. अशरफ की पहली गेंद और इसे उठाया. मैंने पहले ही कहा था अजिंक्य दर्गे इस मैच के की फैक्टर है. उन्होंने उठाया मिड विकेट बाउंड्री के बाहर छक्का. 15. इनकी तरफ से कुल मिला के चारों कॉमेंटेटर्स के लिए 500 का इनाम. भाईओ के भाई ज्यांना म्हटलं जातं मोहपाडे के भाई सन्मान्य आमचे साहिल शेठ शिंदे यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. और ये क्लीन बोर्ड. ये देखिए लल्लू, इसीलिए मैंने कहा था मैच के दौरान प्राइज अनाउंस में आइए, मेहमानों का स्वागत मत कीजिए. विकेट मिला है यहाँ पर अजिंक्य दर्गे का. यहां से हार इस मुकाबले में वापस आ सकती है. टीम का टोटल 28. जीत के लिए अभी भी 15 की दूरी. गेंदें बची है. 10 रन ठोक दीजिए. विकेट के बाद जिग्या 11 हार इस मैच में वापस आ चुकी है. लेकिन एक बेहतरीन ऑलराउंडर हर्षल भुजबल के बाद टेनिस क्रिकेट में मैंने भुजबल नाम का जो दूसरा ऑलराउंडर देखा है वो है ऋषभ भुजबल. हर्षल भुजबल वन ऑफ द बेस्ट नहीं, ऑल टाइम हीरो थे रायगढ़ टेनिस की दुनिया में. उनके बाद मैंने दूसरे भुजबल को देखा है काटरंग की तरफ से, वो है ऋषभ भुजबल. ये भी मैच विनिंग प्लेयर है काटरंग के लिए. विहाना 11 काटरंग. टॉम पवार विदेश से इस मैच को देख रहे हैं. वो चाहते हैं कि उनकी टीम उनके बेटी के नाम से जो उन्होंने इस टूर्नामेंट में दाखिल की है वो जीते. ऋषभ भुजबल ने इस गेंद को खेला है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. अगर जीतती है तो 2000 का इनाम मिलेगा विहाना बेटी के हाथों से. विहाना बेटी के हाथों से ये इनाम मिलेगा कैप्टन अजिंक्य दर्गे और उनकी टीम काटरंग को. लेकिन रन बने हैं 32. 9 गेंदे 11. ऋषभ भुजबल 9 गेंदे 11. अशरफ सीधे बल्ले से इस गेंद को खेला है. गैप में खेला है, कवर्स में गेंद को खेला है. 1 रन जरूर मिला. 9 गेंदे 11. 8 गेंदे 10 की दूरी. देखिए ये मुकाबला कांटे की टक्कर ले रहा है. कांटे का रुख अख्तियार कर चुका है. इस मुकाबले में ये कहा नहीं जा सकता हाल जीतेगी जिग्या 11 या जीतेगी विहाना 11 काटरंग. लेकिन जब तक अर्शद पेंडारी मौजूद है इस मुकाबले को वो जाने नहीं देंगे. ये अपील की गई. अगर मैं बॉल पड़ता तो ये मेरे ऊपर आता. शुक्रिया कि मैं बोला नहीं बॉल डिलीवर होते समय. दोनों अंपायर एक दूसरे के साथ डिस्कस कर रहे हैं कि फैक्टर यही है हर्षद पेंडारी क्या ये विकेट मिल चुका है या नहीं. ये अब दोनों अंपायर बताएंगे. दोनों अंपायर बताएंगे क्या उंगली उठेगी कि नहीं उठेगी. दोनों खेमों में थोड़ी सी खलबलाहट, थोड़ी सी बेचैनी. लेकिन इस वक्त हर्षद पेंडारी बैक टू द डगआउट. अंपायर का डिसीजन आखिरी डिसीजन होगा. नहीं, अंपायर से आप कोई भी आर्गुमेंट नहीं कर सकते. विहाना 11 काटरंग के बल्लेबाजों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप अंपायर से लाइव देखिए स्क्रीन पर. यह रिप्ले छोड़ा जा चुका है. हर्षद पेंडारी बैक टू द डगआउट. हा पंचांशी कोणताही वाद घालू नका. सामना जरी गरम असला तरी आयोजक आमचे तेवढेच गरम आहेत.
पंचांशी वाद घालू नका. परत एकदा नाही, मी 10 वेळा सांगेन, पंचांशी वाद घालू नका. पहले मैच में वातावरण गर्म हो चुका है आज की रात का. जिज्ञा 11 काट हाल बनाम विहाना 11 काटरन के बीच का एक कड़ा संघर्ष में मुकाबला. कितनी गेंदें कितने रन इस गेंद के बाद? ये तो डॉट आ चुकी है. 7 गेंदें 10 रन. मित्रा चलिए WTC के माध्यम से हम स्लो मोशन में करते हैं. ये स्लो मोशन सीधा स्क्रीन पे नजर आना चाहिए, सीधा स्क्रीन पे. ऑर्गेनाइजर टीम डिसीजन ले. क्या है ये? काय तो डिसिजन लवकर करा पंच. जो काही असेल तो डिसिजन लवकर द्या. आणि कोणताही डिसिजन असेल पंचांचा तो दोन्ही संघांना मान्य करावाच लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. लाईव्ह आले जा जा जा.
सात बॉल लास्ट 7 गेंदें 10 रनों की जरूरत है यहाँ पे। ये आउट है या नहीं है ये तो पता नहीं है, लेकिन 7 में 10। संदेश म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। समीरजी मसूरकर यांचे पर्सनल असिस्टंट, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया। साई सिरामिकचे ओनर सुनीलजी चव्हाण, ज्यांना काल कन्या रत्नाचा खरं तर लाभ झाला, पण त्यांनी कॉमेंटेटर लोकांना पार्टी दिलेली नाही अजून। आत्ता माझं शेवटची रात्र आहे आजची, आज काहीतरी होईल त्यांच्या मार्फत। कारण काल आम्ही या मायक्रोफोनच्या मदतीने संपूर्ण खोपोलीला ही गुड न्यूज दिली की सुनील चव्हाण एका मुलीचे वडील झालेत। चला डिसिजन देऊन टाका, वेळ नको। बघा आयोजक आमचे तेजस सर कांबळे स्वतः गेलेत। हा मॅटर आता मिटायला हवा। हर्षद पेंढारी सांगते भाऊ मला जिंकायचं आहे। ऋषभ भुजबळ सांगते आम्हाला विहानासाठी जिंकायचं आहे। तर हाळवाले सांगतात आम्हाला विक्रांत गायकवाडच्या जिग्ग्यासाठी आम्हाला जिंकायचं आहे, जिग्ग्या 11। दोन्ही टीम मित्रांची आहेत, पण क्रिकेटमध्ये मैत्री चालत नाही। कारण RPL ज्यावेळी मी अक्षय पवारला प्रश्न विचारला की समजा किरण पवार आणि तुमची फायनल झाली तर काय होईल, तर अक्षय पवारने थेट उत्तर दिलं होतं, घरामध्ये भावकी, मैदानात भावकी नाही। मैदानात भावकी चालत नाही कधीच। श्रीराम जाखोटिया साहेब यांचे इथे आगमन झालंय। टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जाखोटिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आज थोडे लेट आलेत ते खरं तर काटरंगच्या सपोर्टसाठी। चला सकाळचे 7 वाजतील, घरी जायला मला 9:30। काहीतरी लवकर निर्णय घ्या। हा दुसरं हॉटेल आहे ना कुठलं चालू, राजस्थान पोहे स्पेशालिस्ट, सकाळी 6ला, 5 नंतर चालू। खोपोलीमध्ये ही सुविधा चांगली आहे लल्लू, समजा 3 वाजता सामने संपले तरी मामूचं चाय। चला लगेच निर्णय घ्या। ये विकेट जाता हुआ नजर आ रहा है हर्षद पेंढारी का, नए बल्लेबाज। 7 में 10 की दूरी, 7 गेंदे 10 रन। चलिए बैटर उतारिए काटरंग, विहाना 11 काटरंग। 7 में 10 की दूरी। क्या आदित्य दरगे जाएंगे मैदान के ऊपर या आर्यन महाब्दी? 2 ऑप्शन है काटरंग के लिए, आर्यन महाब्दी या आदित्य दरगे। देखिए जब भी तुषार ऐसा वातावरण होता है ना, मुझे मजा आता है बतौर कमेंटेटर गर्म करने के लिए। मैं तो हमेशा चाहता हूं कि वातावरण गर्म हो। 7 में 10 आर्यन महाब्दी,
तर बघा आमचे तेजस कांबळे जसे मैदानात गेले ना तसं सर्व मॅटर ना तो सॉल्व्ह झाला म्हणजे आणि विनंती आहे प्रेक्षकांना, सध्या कोणालाच पैसे लावू नका, मारल्यानंतर द्या, मारल्यानंतर द्या, मारल्यानंतर द्या, मारल्यानंतर किंवा वाचवल्यानंतर द्या. हालच्या पण पाठीराख्यांना विनंती आहे आणि काटरंगच्या पण पाठीराख्यांना विनंती आहे. 7 में 10 की दूरी, 7 में 10. आर्यन महाब्दी क्या बनेंगे जीत का हीरो, जिस तरह सेमीफाइनल खोपोली प्रीमियर लीग में हीरो बने थे वो MM मोटर्स के आर्यन महाब्दी बनाम मुनीर पटेल. फाइनल होगा खोपोली प्रीमियर लीग. 7 में 10. आर्यन महाब्दी ने इस गेंद को उठाया. हर्षद पिंडारी बिल्कुल सही कह रहे थे, आखिरी गेंद थी इस ओवर की. काश अगर ये विकेट जाता है तो परेशान हो सकती है टीम, और ये परेशानी में आ चुकी है क्योंकि रनआउट का विकेट खोया है. आर्यन महाब्दी ने आने वाली 6 गेंदें 9 रन की जरूरत. हर्षद पिंडारी बिल्कुल सही कह रहे थे भाई, इस ओवर की आखिरी गेंद है, इस गेंद के ओवर हमें आर्यन महाब्दी को बचाना है. लेकिन उनका कुछ नहीं सुना. टीम मीटिंग हुई, उनको भेजा गया, उन्होंने भी अपना विकेट रनआउट के तौर पर खोया. ये गलत बात की उन्होंने. नक्कीच प्रवीण सर जे काय अनुभव असतो ना तो अनुभव शेवटी त्या पणाला लावलेला हर्षद पेंढारे, परंतु अनुभवाचा नक्की फायदा व्हायला पाहिजे होता, परंतु इथे फायदा त्यांच्या संघानेच मात्र इथे थोडासा घात केला वाटतं वाटते. लेकिन देखिए, जब तक ऋषभ भुजबल, इस खिलाड़ी के ऊपर मुझे काफी भरोसा है विनोद. ऋषभ भुजबल मेरे पसंदीदा ऑलराउंडर है ऑल ओवर खोपोली. जितने भी मैंने ऑलराउंडर देखे, भावेश सावंत को मैंने देखा, ऋषभ भुजबल को मैंने देखा, विक्रांत पाटिल को मैंने देखा, लेकिन सबसे ज्यादा अगर भरोसा मुझे किसी ऑलराउंडर में है, मुफीद परकार को मैंने देखा, तो सबसे ज्यादा भरोसा मेरा ऋषभ भुजबल के ऊपर है. 6 में 9. हॅलो, राकेशजी गायकवाड यांच्याकडनं प्रत्येक चौकासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये. निश्चित रूप से. लेकिन क्या ऋषभ भुजबल इस मैच को निकालेंगे? 6 में 9. क्या जिज्ञा जीतेगी या विहाना? जिज्ञा 11 हाल बनाम विहाना 11 काटरंग. अब जिज्ञा जो हमारी बेटी यहाँ पर बैठी हुई है, परशुराम जी पवार, उनकी 4th स्टैंडर्ड में पढ़ रही है, उन्होंने हमारे साथ एक ज्यादा इंटरव्यू अच्छा दिया, अच्छा इंटरव्यू उन्होंने दिया हमारे लिए. जिज्ञा के दिल में भी धड़कन अब तेज हो रही है और विहाना के दिल में भी अब धड़कनें तेज हो रही है. कौन जीतेगा? 6 में 9. 6 में 9. थक 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 थक. परशुराम पवार इनकी तरफ से अगर काटरंग जीतती है विहाना 11 तो कितने अक्षय? 5 उंगलियां, 5000. ठोक दीजिए, लेकिन ऋषभ तो ठोकना है. गेंदबाज मुफीद परकार. 6 में 9 की जरूरत. ऋषभ भुजबल, हम भी खड़े होने पे मजबूर. 6 में 9. क्या कांटे वाला मैच है ये, जबरदस्त. तेजस जी कांबळे साहब, जिनका जन्मदिन मनाया जाएगा आज, बकरे के गोश्त का खाना खिलाया जाएगा हम सभी कमेंटेटर्स को उनके जन्मदिन के अवसर पर. लेकिन आज तो संडे है ना भाई. 6 में 9. ऋषभ, और ये फुल टॉस किया ऋषभ ने. इस गेंद को मैंने पहले ही कहा था, इनके ऊपर मुझे भरोसा है. मैंने कई ऑलराउंडर देखे, लेकिन इनके जैसा ऑलराउंडर मैंने खोपोली में नहीं देखा. राकेशजी गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपये ते मात्र जमा करायचे त्याला सामना झाल्यानंतर लगेचच. राकेशजी गायकवाड यांच्याकडनं 1000 देखिए, रुपये. मैच के बाद अनाउंसमेंट होगी प्राइस की. 5 में 3 की दूरी. मुफीद प्रकार के इस पहली गेंद के ऊपर छक्का लगाया है ऋषभ भुजबल. कौन से सपोर्टर्स जाएंगे अंदर? और यह उठाया ऋषभ भुजबल. 1 मैन आर्मी. ठोक दीजिए, ठोक अभी.